हाय हॅलो नमस्कार, मी रुंजी माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते बरं का. तर इकडे बघू शकता पोरं कुत्रीसोबत कशी खेळत बसल्यात आणि तिनं पण शांत बसल्या बरं का. ती खरंच म्हणतात ते खोटं नाही बरं का. माणसावर जीव लावण्याऐवजी माणसांना ना मुक्या प्राण्यांना जीव लावला केव्हाही चांगलं. आम्ही फक्त हिला एखादी भाकर कधी तर टाकतो, पण ती हितच असते जास्त करून. आणि तिची पिल्ली 1-2-3च आहेत वाटतं, बाकी सगळी मेल्यात. आणि मुलं तिच्यासोबत मस्त असं छान खेळत बसल्यात. अजिबात काय करत नाही, चावत नाही, काय नाही. पण तिची एक वाईट सवय आहे, जायचं कशात पण तोंड घालायचं. त्याच्यामुळं थोडासा तिचा राग येतो. पण बाकी असं काहीच करत नाही ती. पण छान आहे कुत्री. असो, तर चला नमस्कार सर्वांना. तर चला मी आता वाडा गोळा करायचा झाल्या म्हशीला, जनावरांना, सगळ्यांनाच शेळ्या सोडायच्यात. आता ह्यांना जेवण वाढलं बघा, तुम्हाला दाखवते. ये देखो, ह्यांना जेवण वाढलं आणि इथं समोरच जे काय फूड दिसतोय ना, इथंच वाडू गोळा करायचा आहे. गोळा झालं जेवण. इथं मी वाडा 1-2 पेंड्या गोळा करते, म्हशीला टाकून पाणी पाजून मग शेळ्या सोडून घेऊन येते. मग हे सारवायचं आहे, भांडी घासायचे, एवढं आता थोडंसंच काम आहे, पण पटपट करते. चलो बाय. तर फायनली एवढं वाडं गोळा करलं, कारण आता मशीनात नेऊन टाकायचं एवढा बिंडाभर, मग पाणी पाजायचं, अजून एकदा नेऊन टाकायचं संध्याकाळी. आता सकाळचं टाकते, 10-11-12 वाजल्यात. आता नेऊन टाकते. इथं समोरच, घराच्या समोरच फड तोडलाय, त्यात वाडा आहे. आणि इकडं वाडं विकलं जात नाही, सांगलीला विकलं जातं, तसं विट्याला विकलं जात नाही. म्हणून हे वाडं असं पडून असतं. तर इकडे बघू शकता छान अशी माझी क्यूटशी जनावर कसे आहेत, आणि त्यांची पिल्ली पण आता खूप मोठी झाल्यात. इकडे रेडी आहे, अंडा नाही बरं का, आईनं दिलेली, रेडी आहे. आणि ती छान अशी पिल्ली पण मस्त आता उड्या मारतात, गप्प अजिबात बसतच नाहीत. आणि इकडं मुलांचं चाललंय. तर मी आज ही सायकल शिकणार आहे बरं का. फायनली आले आता. हा झोपला इकडं, खाऊन पिऊन निवांत असतं याचं. इकडं बघा असं झोपलाय. आणि सायकल शिकायची म्हटली, पण सायकल मला काही येत नाही, तरी पण शिकणार आहे मी. तर गोल्या पण माझा ट्राय करतोय. मला सायकल शिकून गाडी शिकायची, पण मी सायकल शिकणारच. बघूया आज येते का मला. आज थोडा 1 तासभर तर शिकणार आहे, बघणार आहे, ट्राय करणार आहे. कधी सायकल हातात घेतली नाही, पण शिकणार आहे. आता सारवून काढतो, मला उन्हात कंटाळा आलाय. सर्वांनी छान असं भरीत आणि कांदा खायला या. कोणाकोणाला आवडतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. भरीत आहे छान असं मस्त रबरबीत भरीत आणि कांदा. बाकीच्याला सगळ्यांना सशाची आमटी होती, पण मी ससा खात नाही. असं छान असं भरीत केलं आणि त्यासोबत कांदा एकदम मस्त लागतो. कोणी कोणी खाल्लं आणि कोणाकोणाला आवडतं ते पण सांगा मला कमेंटमध्ये. भाव खाऊन झोपलाय तो, त्याचा पाय दुखते वाटतं बहुतेक, झोपलाय. आणि तसा पण त्याचा मोबाईल चार्जर लावलाय, म्हणून झोपलाय. नाहीतर मोबाईल बघत अख्खा दिवस पडतोय. त्याला बाकी कामच नाही ना, दिवसभर मोबाईल बघत आहे. काम असल्यावर माणूस काम करतो आणि जेवण जात नाही म्हणून ओरडतो. 1:30 वाजल्यात आता, सकाळचं जेवण चाललंय. माझं भूकच लागले नाही. दररोज 10 व्हायचं. ह्या भरीतापेक्षा फोडणीचं भरीत लय भारी लागतं. पण आता दुपारची चूल कधी पिटू म्हटलं, वांगी सकाळी आरातच भाजले, लसूण सोलून आपलं तेल चटणी टाकून काला करून खाते. पण फोडणीचं भरीत लय भारी लागतं, छान लागतं. चला, मामा गेलं तर जास्त काही भरून आणायला, मग दाखवतो मला त्याची रेसिपी. मग छान अशी चुलीवरची दाखवते रेसिपी. तर आता जेवण वगैरे करून घेते, बाहेरचं सारवायचं आहे,
भांडे घासायचे, शेळ्या सोडायचे. आत्ता जाऊन रेडीला वाडा वगैरे टाकून आलोय. आता ते करतो, तर जेवण करून सारवून घेऊन मग शेळ्या सोडतो. तर चला जेवण करून घेते. आता वर्कआउट केली, घाम आलेला दिसते तुम्हाला. आता वर्कआउट केले घरामध्ये, कारण मला फॅट लॉस करायचा आहे. त्याच्यासाठी डाएट वगैरे मी काय करत नाही, फक्त 2 टाईम जेवण करते आणि पाणी शक्यतो नाही अजून फॉलो तसं केलं नाही, पण करीन मी. आणि सारण वगैरे काढले, तुम्हाला दाखवते. तर इकडे बघू शकता, शोभाही छान असं सारवून काढले. बाहेरचं अंगण वगैरे छान झाडून घेतले. अंधार पडलाय भरपूर आणि ऊसतोडीची वाहन भरतायत. तर इकडे बघ, थांबा तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते मागं. आणि तुम्हाला म्हटलं तसं सगळं सारवून वगैरे आवरलं घरातलं सगळं. इकडं बघू शकता. आणि आज गॅस भरून आणला, गॅस पण जोडवला आणि संध्याकाळचा स्वयंपाक करते मी. तर व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. जर आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि छान असा सपोर्ट करा. तर ही आज संध्याकाळी आणि आलेच, ते कालचा व्हिडिओ होता पण आज संध्याकाळी पण ती आलेच कुत्री. तर असो, तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय. जय बाळू मामा.